अलकादेश. जय गुरु गुरुनाथ. सर्व साधकांसाठी, सेवकांसाठी, भगत या प्रत्येक व्यक्तीसाठी की जो तंत्रकाट करतो किंवा जो तांत्रिक आहे त्या सर्वांसाठी व सर्वसामान्य ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे अशाही व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ कारगर ठरणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ भगत नंतर तंत्राला सर्वात सहज कोण समजतो ह्या विषयावरती होणार आहे. हा व्हिडिओ एका साधका भक्तासाठीच नव्हे तर ज्या व्यक्तीवरती तंत्र आहे त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी स्वतःच समजणार आहे. मित्रांनो, सर्वात मोठा तांत्रिक जर म्हटलं, सर्व समजणारा तांत्रिक जर म्हटलं, सर्वात हुशार तांत्रिक जर म्हटलं तर ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे तोच व्यक्ती आहे. आता तुम्ही म्हणणार कसं, मग आम्ही इतकं साधना इतकं हे केलं हे कशासाठी? तर मित्रांनो, यामध्ये दोन गोष्टींचा फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे आणि एक व्यक्ती हा तंत्र काट करणारा आहे. मित्रांनो, तंत्र काट करणं हा तांत्रिकाचा गुण आहे. शेवडा, भगत ह्या लोकांचा तो गुण आहे. त्यांच्याकडे ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ज्या पॉझिटिव्ह एनर्जीने ते निगेटिव्हिटीला घालवतात. पण तंत्राची समज ही सर्वात जास्त जर कोणाला असेल तर ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे. आणि खूप बळ असते, खूप सामर्थ्य असते. त्याची कुंडलिनी, त्याची दृष्टी एका भगतापेक्षाही तीक्ष्ण स्वरूपाची खुललेली असते. तुम्हाला त्याला जाणण्यासाठी किमान मिनिट लागू शकतो, पण तो एका सेकंदातच तुम्ही कोण आहात, तुमच्यावर कोणत्या देवाची कृपा आहे, किती मंत्रबळ आहे किंवा किती सामर्थ्य आहे हे तो सेकंदातच जाणून घेत असतो. कारण तुमच्यापेक्षा बलवान त्या व्यक्तीवरचं तंत्र असते. तंत्राला कधीही कमी समजून घेण्याची अशी चूक करू नये. तर मित्रांनो, आजचा विषय हा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात गुणी किंवा सर्वात हुशार असा कोण